दुःखाचा प्रसंग जीवनात येईल त्या दिवशी प्रसन्नता ढळू देऊ नका. विशेष मावल्यांना सांगतो, रॉकेल वतू नका, रोगरच्या बाटल्या घेऊ नका, रुळ्यावर जाऊन झोपू नका. मग प्रसन्न राहा. अरे पण प्रसन्न कशाने राहायचं? वजाबाकी नाही, वजाबाकी. एखाद्या मावशीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची आहे, तिनं आतून कडी लावली, दुपारचे 2, गावात कोणी नाही, मुलं शाळेला गेली, पती कामाला गेला, रॉकेलचा डबा जवळ घेतला, आता वतून पेटवणार. तिलाही आमचे संत सांगतात, थांबा मावशी, एक 5 मिनिट थांबा, पेटवून घ्यायचं आहे ना. हा महाराज, त्याच्या आधी रामायण उघडा. मावशी, रामायणातला वनवास काढा, वनवासातली सीता वाचा 2 मिनिट, नंतर निर्णय घ्या. रॉकेलचा डबा आहे, काडीपेटी हातात आहे, निर्णय झालेला आहे मोरे मामा. रामायण उघडलं, वनवास वाचायला सुरुवात केली आणि सीतेचं वाचन. पिता जनक जगविदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्र पती सोबय देही, सोवन महिबिती बामन. 2 लाईनी वाचल्या. बाप मिथिलेचा राजा, सासरा अयोध्येचा राजा आणि पती ब्रह्मांडाचा धनी. यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध पहा सीतेचे. अरे राजा जनकाची मुलगी आहे, राजा दशरथाची सून आहे, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, पण 14 वर्ष उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाची झोपली तरी विहिरीत उडी टाकायला गेली नाही, रॉकेल वतलं नाही. हे वाचताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल. पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून मन करा रे प्रसन्न. आणि त्या प्रसन्नतेलाच प्रसाद म्हणतात. आणि तो प्रसाद फक्त 2 देतात, एक तर भगवंत देतो अथवा संत. एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदा कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदा कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदा कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळासी लाया वाटी. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, विशेष पुणे जिल्ह्यात मिळाला. पुणे जिल्ह्याचं पारमार्थिक महत्व सांगतो. परमार्थरूपी मंदिराचा पायाही पुणे जिल्ह्यात, कळसही पुणे जिल्ह्यात. ज्ञानदेव रचिला पाया, जिल्हा पुणे, तुका झाला असे कळस. बडे भाग माणूस तनु पावा. आणि पुन्हा नरदेह साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे करावे, देवाच्या प्रसादे करावे,
करारे वाले कोण अधिकारी वाले कोण अधिकारी वाले कोण अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन भाग्य आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं मोरे मामा कीर्तन करायला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही, हे लक्षात ठेवा. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. काटकर डोळे लावून ऐकू नका, डोळे उघडे ठेवून ऐका, काही नाही होतं. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं. म्हणजे मी लोळे महाराज रामाची चरित्र कथा सांगतो म्हणून त्या पार्टीनं बोलतो असं डोकं चालू नका. एकमेकाच्या विरोधात आहे दोघं, निवडणुकीला नाही. नावापासून विरोध आहे दोघाचा. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्णात एकही सरळ नाही. घरी जाऊन डोके चालवा. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग करून झाला कृष्ण. राम सरळ. बरं ते भर दुपारी, हे नेमकं अर्ध्या रात्री. तुम्ही हे मुद्दे पहा, तुम्ही हे दिवसा 12ला आणि ते रात्री 12ला. राम शुद्ध पक्षात, कृष्ण वद्यात, राम नवमीला, कृष्ण अष्टमीला, राम चैत्रात, कृष्ण श्रावणात, राम उन्हाळ्यात, कृष्ण पावसाळ्यात, राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात. येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. बरं रामाचा जन्म झाला, मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला शोभा सिंधु खरारी. निज आयुध भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभु प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाली. अब चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ अरे क्या मामा कहते हो. अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है. क्या करूँ छोटे हो जाओ. माता पुणे बोली सोमती डोली तजहु तात यह रूपा कीजे शिशुलीला. लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ. नहीं क्यों. अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो. छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो मग रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात झाली, एका दासीनं बघितलं कौसल्या माईला बाळ झालं. पळत गेली दशरथजीकडे. जय हो महाराज. महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. एकाएकी भर दुपारी वाद्य वाजायला लागलं. तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नौबदा. बाई कशाचा नौबदा. बाई कशाचा नौबदा. बाई कशाचा नौबदा. झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. दशरथा पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. कशाचा नवदा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. कशाचा नवदा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. कशाच्या नौबदा पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ कौशल्यचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. राम जन्म झाला, माय बापाला आनंद. कृष्ण जन्म झाला,
देवकी पहिल्या चेष्टीनं नायगावला आली. मोरे मामा पेढे घ्या, कड काका पेढे घ्या, असं वाचलं कुठं? रामाचा जन्म तर आनंद मायबापाला आहे, कृष्ण जन्म चिंता मायबापाला आहे. सेंट्रल जेलमधलं प्रकरण आहे, रात्री 12ची घटना आहे. आणि जेव्हा रामचंद्र प्रभूचं स्वरूप पाहिलं, कृष्णजीचं स्वरूप पाहिलं, वसुदेवानं मिठी मारली. माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा दगड पहा, आपले 6 लेकरं माझ्या भावानं कंसानं आपल्या समोर हिसकून घ्यायचा, तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचं. आपण तडफडत होतो. 6 मारले, 6 मारले. मग सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि लवकर लपवा, कारण 11:15 वाजून गेले. लवकर का? जणिकांसासी करेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. आज कंसाची करेल माझ्या बाळाची मारेल, माझ्या बाळाची मारेल, माझ्या बाळाची मारेल. इकडे चिंता, कृष्ण जन्म झाला तर मायबाप चिंतेत, राम जन्म झाला मायबाप आनंदात. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या आणि अनेक पत्न्या, अनेक वचनं. म्हणून याचं उच्चारण करा आणि त्याचं आचरण करा, याकरता आपली वेळ घेतली. आज त्याची गरज आहे. असे एकही प्रसंग रामायणात नाही की ज्याचं उत्तर आमच्या जीवनातल्या प्रश्नाचं नाही, आणि आज त्याची गरज आहे. सीतामाई जाताना पाया पडली तर मा सुनैना रडू रडू म्हणाली, बेटी जिंदगी है. आईनं काय शिकवावं? जिंदगी है बेटी, कभी कभी जिंदगी में दुख आता है जानकी. ससुराल जाने के बाद जिंदगी में दुख आया तो अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, घर बैठकर एकांत में रो लेना, लेकिन हमारी कसम है समाज के सामने प्रगट नहीं करना. आईनं काय शिकवावं लेकीला? आणि तुम्ही पहा, 14 वर्षे, अरे एवढ्या कौतुकात वाढलेली जानकी 14 वर्षे काका उशाला दगड घेऊन झोपली, तरी एकही दिवस मालकापुढे तक्रार मांडली नाही. आईचा उपदेश, रो लेना बेटी, लेकिन समाज के सामने नहीं प्रकट करना. और सास ससुर गुरु सेवा करे हो. सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको. आताची आई सांगेल का हो? सासूची, कुठं चालला तुम्ही? मुलगा बघायला चाललो. बिगर आईचं बघा, बिगर आईचं. इकडच्या मावल्या चांगल्या नागपूरच्या गोष्टी चालू आहे. बिगर आईचं म्हणजे तुम्हाला कळत नाही का? चांगले महाराज झाले. बिगर आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी, तुम्ही मी जिवंत असावी, असं का? तू जिवंत पाहिजे नाही, आणि तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे. अरे तुझ्याही मुलाचं लग्न मे मध्ये आहे, तुझ्याही घरी एक महाराष्ट्रातली मुलगी येणार आहे. तिलाही वाटत असेल माझी सासू रॉकेल वतून पेटून तयार असावी, तेव्हा कसं वाटेल? जावाईन मुलगी निघाले स्कूटरवर, काय कौतुक चालतं फडतरे. जावाईन मुलगी स्कूटरवर, शांताबाई, रखमाबाई, गंगूबाई, काय बघा कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा. हिची मुलगी जावाई लक्ष्मीनारायण, पुरं नायगाव गोळ्या केलं. दुसऱ्या दिवशी हिचा मुलगा सून रॉकेलच्या फटफटीवर, सुरूच होईना, फट फट आवाज झाला. गल्ली धुरानं काळी. सून मागन, मुलगा चालवत, म्हातारी दारात लाल डोळे करून, शांताबाई इकडे बघा. एका फटफटीवर चालले बसून. आहे काय मर्यादा?
आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेस एकमेकासोबत? असं आजच आली का मर्यादा म्हातारे, आणि काल कसे लक्ष्मीनारायण. अरे वे म्हणून घरातल्या सासू मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही. सासूवाणी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. घरोघरी फरशी बसलीन बाबा, ती किचनमध्ये असते. आपलं काय नाव? अरे हा, तेव्हा चष्मा नव्हता का? पैरपुरीपासून आकाश बाबा. किचनमध्ये सून असली की सासू म्हणते पाणी दे ग, ते घाईनं आणते. तांब्या फुलपात्र थोडं घाईनं ठेवते तिकडे चपाती तव्यावर. आवाज होतो ना भांड्याचा. आदळून कशाला देतेस, जा घेऊन. सारखे आदळ आपट आदळ आपट. अहो सासूबाई, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, आदळून नाही ठेवलं, चपाती करपल म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला. आता अशा सासूचं काय करेल सून सांगा बरं. ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या, आदळून आंघोळीला, आदळून अंथरूण पांघरून, आदळून चहा पाणी, अरे जन्मभर आदळ आपट करू द्या सुनाला. पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सूनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येणार आहे. अरे मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, तिला पोटची मुलगी मानली तर काय बिघडायला. आणि सुनाला 20-25 वर्षेच आईकडे काढायची आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनाला वाटेल माझी सासू नाही माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. म्हणून सास ससुर गुरु सेवा करे हो जी सुनई ना माता सांगते. म्हणून आचरण याकरता सांगतो. हां, जिंदगी के हर सवाल का जवाब म्हणजे रामायण. विठ्ठल पण काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे, उच्चारण करायचं आहे. जे गोकुळात घडलं फक्त उच्चारण करायचं आहे. कडकाका 1च तास असल्यामुळे उच्चारणच करू. आता काही जास्त आपल्याला सांगायची गरज नाही. उच्चारण. जन्म झाला मथुरेत, प्रकट झाला गोकुळात. इकडे कंसाने अनेक उपाय केले. पहिल्यांदा पुतना मावशी, माबय भट, कागासूर, बकासूर, रेठासूर, शकटासूर. पण देवानं 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. अवघे दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली. बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविली, अवघी दैत्य खाने बुडविली. बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बगरिठा मारिले बाळपणी. हे कोकणी भाषेत आहे असं. काग बगरिठा मारल्यान गोपळीन पाताळी घातल्यान, काग बगरिठान मारल्यान गोपळीन पाताळी घातल्यान, काग बगरिठा मारल्यान गोपळीन पाताळी घातल्यान, काग बगरिठा मारल्यान गोपळीन पाताळी घातल्यान, काग बगरिठा मारल्यान काग बगरिठा मारल्यान गोपळीन पाताळी घातल्यान, गोपळीन पाताळी घातल्यान, काग बगरिठा मारल्यान 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 गोपळीन पाताळी घातल्यान. इकडे कोकणात ळचा ल होतो मोरे मामा. मुंबईत राहिल्यामुळे तुम्हाला सगळ्या भानगडी माहिती आहे. सगळी मंडळी है ना कोकणात. म्हटलं ते निळोबाला दिसत, निलोबा पलाला, ते आपले काळ्या टोपीवाले नाना. भाषा 12 गाव पर बोली बदले, तरवर बदले शाखा, बुड्ढा पामे केश बदले, लखन बदले लाखा. 12 गावानंतर भाषेमध्ये थोडा फरक जाणवतो. थोडा. कुठे कमळाचा ळ
त्याचा ल होतो, कुठे ड होतो, कुठे गाईचा ये होतो आणि कोकणात ल होतो. सगळी मंडली. जळगावला जा तुम्ही, तिथं ड होतो. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणतं ते, तिथं कमळाचा ड झाला. जळगावच्या नडावर केड खाल्लं. नागपूरकडे गाईचा ये होतो, जयगाव. हा का ग बगरीठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान गो. कंसानं मीटिंग घेतली. सभासद जय सरकार. अरे कागासुर, बकासुर, रिठासुर, शेकटासुर सभी को मार डाला, लगता है गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है, तो क्या किया जाए. सभासद उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतय. मग त्यांना आपल्या गावात आणा. हत्तीच्या पायी तुडू नये तर गदा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या, पण कंसच रागावले. खामोश, ताली मत बजाओ. अरे उसको लाना इतना आसान है क्या रे, वो भगवान है. और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही अबप नाही. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा काय सापडली, ये कुठला व. आमच्या घरा शेजारी राहतो एक गोपीचंदन वाला बुआ. क्या नाम है उसका, अक्रूर. जाओ जल्दी बुला के लाओ. अक्रूर जिला निरोपाला. बरं का, निरोपाला अक्रूर जिला. अक्रूरजी आले दरबारात, नमस्कार केला कंसाला. अक्रूरजी, तुमच्यावर उद्या एक कामगिरी आहे. सांगा सरकार. रथ सज्ज करा. सकाळी रथ घेऊन जा गोकुळात. बलराम कृष्णाला आणायचं मथुरेत. आज्ञा सरकार. आता पुढचं पहा. अक्रूराला रात्रभर झोप आली नाही काका, रात्रभर. का, 80 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याच्या ध्यानाला जो येत नाही, त्याला आणायचं काम माझ्याकडे मी कोण्या जन्मात पुण्य केलं. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं. अक्रूरजीनं रथ काढला. घोड्याचे बागदोर हातात. घोडे सवयीनं रथ ओढतात गोकुळाकडे. न अक्रूराचे डोळे मिटल्या गेले. डोळे मिटून चिंतन चाललं. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. 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 वैकुंठ नायक पाहिलं, वैकुंठ नायक पाहिलं, वैकुंठ नायक पाहिलं. यांना वाटलं मी गद्यातच बोलतो. अरे प्रमाण आहे, हे पाठ करावे लागतात. आता ठोकाठाक्यात चालू आहे, नुसत्या ठोकाठाक्या. अरे ते बोलण्याला प्रमाण पाहिजे. आज होईल माझ्या जन्माचे सार्थक. डोळे मिटून चिंतन. वैकुंठ नायक पाहिन मी. अशा चिंतनात रथ कधी येऊन पोचला. थांबला रथ म्हणून डोळे उघडले. काका काय दिसलं. पलीकडे सुंदर गोकुळ वसलेला आहे. खय 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 यमुना माई वाहते आहे. हिरवी दाट झाडी. आणि अक्रूरानं ते दृश्य पाहिलं. अक्रूराच्या मुखातून शब्द निघाले. धन्य हे यमुना. अभंग वाचले का, वाचत जा जर वेळा मिळेल. अक्रूराचे शब्द सांगतो मी. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ. वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ. पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन. नंदाचा नंदन क्रीडतसे. पण देव नाही. कारण सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11ला आले होते. पण रथातून पाहिलं ना फडतरीजी, पाऊलखुणा दिसल्या. लक्षात आलं आता देव नाय गावात नाही. चारायला गेला गाई.
आपण इथंच गावाच्या बाहेर थांबू, म्हणजे संध्याकाळी आल्यावर एकट्याला देवाचं दर्शन, हा उद्देश. नुसते थांबले नाही. पुढचे प्रसंग सांगतो हा. रथातून उतरले अक्रूरजी. शंख चक्र गदा पद्मचिन्ह. कारण 12 वर्षे देव गोकुळात होते, तोपर्यंत चपला घातल्या नव्हत्या, म्हणून ते तळवे उठलेले होते. यशोदा म्हणायची कृष्णा, अरे वन फिरतोय बाबा गाईच्या मागरे, काट्या कुट्यात काही पायात घाल ना. देव म्हणायचे, माँ मेरी गैया कुछ पहनती है क्या? वो तो नंगे पैर चरती दिन भर, तो मैं भी कुछ नहीं पहनूंगा माँ. म्हणून ते बिना चपलाचे पाय, शंख चक्र गदा पद्म. कळालं नायगावात देव नाही, भोलेश्वरकडे गेला. आपण इथंच थांबू गावाच्या बाहेर. थांबले नाही. गडबडा लोळे भूमीवरी. वंजळीत माती घ्यायचे ते शंख चक्र पद्म, ते चिन्ह उठलेली, आणि मुखात घालायचे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती. हे वाचता वाचता रडू येतं खऱ्या वारकऱ्याला. प्रसंग दिसतो डोळ्यापुढे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती, उचलून हाती मुखे घाली. हा कार्यक्रम सूर्य मावळतीला आला तोपर्यंत चालला. 11 आलेला करू. येण्याची पद्धत डोळ्यापुढे आणा. सर्वात पुढे भगवान 12व्या वर्षात पदार्पण आहे. पितांबरधारी, निळाशेला कमरेला कसला, त्याच्यात पिवळी बासरी खोवलेली, उघड्या अंगाचा, मस्तकाला पट्टीवर मोराचा पीस, आणि भुंग्याने एकदम काळे कुरळे केस आहे. हसला की गालाला खड्डे पडतात. लांबून बघावं छोट्या धनुष्यावर छोटा बाण, अशा भुवयाने नासिका. सावळा भगवान. गायी घाईनं येत होत्या तर त्यांच्या खुरानं धूळ उडत होती. ती सावळ्या परमात्म्याच्या अंगावर येऊन बसायची तर पांढरा झाला धुळीनं, पण मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळा दिसू लागला. हे सौंदर्य पाहलं आणि माय आल्यावर भुकेलेलं लेकरू पळत जातं, जसा अक्रूर पळत देवाचे पाय धरले. काका इतका रडला अक्रूरजी, नयन के जल से पग धोए. अश्रूनं पाय भिजवून काढले. पाय सोडे ना. पाय पकडल्यामुळे देव थांबले. इथून दिसेल तुम्हाला. त्यांच्या मागं गाईचा कळप थांबला, आणि त्यांच्या मागं गोपाळांचं टोळकं थांबलं. दिसतंय ना, काट्या गोंगड्यावाले. बराच वेळ झाला. त्या गोपाळात मुख्य पेंद्या. सगळे गोपाळ पेंद्याला म्हणू लागले, पेंद्या कोण्या गावचा बुवा आहे रे? पेंद्यासी पुसती अवघे गडी जेव्हा, कोण हा रे बावा आला येथे? कोण आहे? पेंद्या म्हणला, मी दिवसभर तुमच्या सोबतच आहे भाऊ, मला तरी काय माहिती. पेंद्या, यापूर्वी हा बुवा कधी आपल्या गावात आलता का रे? नाही भाऊ. पहिल्यांदाच आला ना? हो. मग याचा कोणाशी परिचय नसताना, पहिल्यांदाच आला असताना हा असं का करतो? आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? काय हा मागतो सांगा आम्हा. यांना काय माहिती, यांचा कानोबा कायमचा घेऊन जायला आला म्हणून तो. आणि जेव्हा गोकुळात सगळे आले, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. कृष्णजीला घेऊन जायला अक्रूर आला, उद्या घेऊन जाणार आहे हे कळालं. वासरं भुकेलेली होती, सोडली तर गाईला पित नाही का? उद्या आमचा देव जाणार आहे. गाई चारा खात नाही, कोणी स्वयंपाक करत नाही, लेकरं दुग्धपान करीत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. एक दुसरीच्या दारात येऊन झोपली का ग? नाही आहे ना. तुला काही कळलं का? काय? एक बुवा आला ना रथ घेऊन, येऊ दे ना. अगं पण तो आपल्या कृष्णाला घेऊन जायला आला. जा झोप घरी, कृष्णाला घेऊन जायला आला. एवढं सोपं आहे का ग? ज्याच्यासाठी सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, तरी तिळभर प्रेम आपण देवावरचं कमी होऊ दिलं नाही, त्या प्रेमाला सोडून जाणार आहे का आपला देव बाप्पा? मलाही तसंच वाटत होतं ग, पण खात्रीशीर कळालं आपला देव जायला तयार झाला. काय म्हणतेस? हा. आणि कधी जाणार आहे?
उद्या सूर्योदय झाल्यावर जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी. प्रातकाळी मात झाली गोकुळात काळी मात झाली गोकुळात, काळी मात झाली गोकुळात, काळी मात झाली गोकुळात. जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी, जातो भगवंत मथुरेसी. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. जातो भगवंत मथुरेसी. मायची काय अवस्था असेल यशोदेची, झोपलीच नाही. माझा लेक जाणार आहे उद्या, सकाळची वेळ आहे. यशोदा पायशाकडे बसली. दिवसभर वनवन फिरला होता ना कृष्ण, ते तळपाळ गरम आले होते तव्यासारखे वनवन फिरल्यामुळे. आपल्या छातीला लावले यशोदेनं. झोपूनच आहे देव, 12 वर्षाचा आहे. तळपाळ लावले छातीला, पायशाकडे बसली आणि ते गरम तळवे पाय छातीला लागल्यावर यशोदेचं रडणं सुरू झालं. तिचे अश्रू खाली पडू लागले. नेमकी पावलं छातीला असल्यामुळे पावलावर अश्रू पडले आणि पावलावर अश्रू पडल्यामुळे कृष्णजी जागे झाले. पाहिलं तर आई रडते. सकाळची वेळ, अश्रू पुसले. लेकानं आईचे, का रडतेस आई? बाळा, मला सोडून चाललाय ना तू? हाय, खरंय काका. रथ सज्ज झाला. मी वाढवत नाही, नाहीतर आपल्याला दिवस पुरणार नाही. रथ सज्ज झाला. रथामध्ये बलराम श्रीकृष्ण बसले. बागदोर अक्रूरजीच्या हातात आहे. नंद पाटील रथाजवळ येऊन ढसा ढसा रडत आहे. काना, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. तू दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था. अज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. माय आली, गळ्याला बिलगून रडली. कृष्णा, हाय, जिथे सुख मिळेल तिथं सुखानं राहा माझ्या राजा, पण एक प्रसंग विसरून जा. 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला होता ना तू, त्याच्या बदल्यात मी तुला दिवसभर उखळ्याला बांधला होता. तेवढं विसरून जा बाबा. आणि हे बघ, तिथे गेल्यावर या यशोदेची आठवण येऊ देत जा. गरीब आईला विसरू नको. आणि तशी आठवण नाही आली ना, दही भात खाताना तरी या यशोदेला आठवत जा. प्रतिज्ञा केली देवानं, आई आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा केली गोकुळ सोडताना. आणि यशोदा म्हणाली, जा बाबा. बळीराम, कृष्णा, माझी शपथ आहे, तुम्हाला भाऊ भाऊ भांडू नका जन्मभर. हे आपल्यासाठी आहे, लक्षात घ्या. ज्यांचे ज्यांचे मायबाप जिवंत असेल ते भाग्यवान लोक आहे पुढे बसलेले. गेले असेल इलाज नाही. मायबापाची सेवा करू नका. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. आणि तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं ना, तर तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. ते टॉनिक आहे त्यांचं. त्यांना काय पाहिजे? एक चपातीचं जीवन आहे त्यांचं. आणि भाऊ भाऊ रोज भांडले की मायबाप 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. यशोदा म्हणाली, भांडू नका बाबा, जन्मभर भांडू नका. एवढ्यात त्या गोपिका आल्या.
आणि ते दृश्य पाहिलं ना फडतरे, अक्रूराकडे आल्या, पदर पुढे केला, सगळ्या गोपिका रडू लागल्या. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, 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 नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. डोळापुढे चित्र आणा. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. काही देवाकडे आल्या. देवा, आम्हा सोडून या कैसा तुरे जासी, अरे तुझं विन पिसी आम्ही सर्व. काही परत अक्रूराकडे आल्या. कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं तुझं? अक्रूर नवे बाई, मोठा असे क्रूर, नामी निरंतर क्रिया ऐसी. अरे नाव अक्रूर आहे पण स्वभावानं क्रूर आहे. शिवी घातली. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले, घात करवालासी वतीसी सकळा, घात करवालासी वतीसी सकळा. अक्रूरा तुझे नाम कैसीच करणी, नंदाच्या अंतरी मिळाला कवळणी, नंदाच्या अंतरी मिळाल्या कवळणी, या नंदाचे अंतरी मिळाल्या कवळणी, अक्रूरात चांडाळा, तुझं कोणी धाडीला का घात करू आलासी वधीशी सकळा. अक्रूर नाम तुझे तैसी करणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. इतक्या रडल्या नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आणि मग देव म्हणाले, अक्रूर काका, ते माझे वडील रडतात, नंद बाबा, सहन होतंय मला. माझी माय जिनं बोट धरून लहानपणापासून मला वाड्यात चालवायचं शिकवलं, ती यशोदा रडती, तेही सहन होतं. पण ज्यांनी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, माझ्यावरचं एवढंही प्रेम कमी होऊ दिलं नाही, या गोपीच्या शोकासी न पहावे माझ्याशी. हे मला बघवत नाही. मग काय करू देवा? वेगी हा करतासी. वेगी का? 11-20 झाले.
म्हणून वेगी हा करत अशी. आता लवकर रथ काढा काका. लवकर का? सावकाश गेलं तर नाही चालत. नाही चालत का? पुढे ही बभूत करणे आहे, पुढे ही बभूत करणे आहे, पुढे ही बभूत करणे आहे, पुढे ही बभूत करणे आहे. हे सोंग सारीले या रुपयानं, हे सोंग सारीले या रुपयानं, पुढे ही बभूत करणे आहे, पुढे ही बभूत करणे आहे. हे सोंग सारीले या रुपयानं, हे सोंग सारीले या रुपयानं, पुढे ही बभूत करणे आहे, पुढे ही बभूत करणे आहे. आता गोकुळातला कार्यक्रम